जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि या जिल्हा परिषदांसाठी प्रचार आता थंडावलाय। पण अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी या दोनही राष्ट्रवादींसाठी आताची परिस्थिती जरा बिकट आहे। कारण याच झडपी निवडणुकांवरनं विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली, पण अजित पवारांचं अकाली निधन झाल्यामुळे अर्थातच राष्ट्रवादीकडनं कोणताही प्रचार झाला नाही। पण आता रोहित पवारांनी एक ट्विट केलंय 7-8 तासापूर्वी, जे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारं ट्विट ठरलंय। रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की 12 जिल्ह्यातल्या मतदारांनी अजित पवारांच्या विचारांना साथ द्यावी। अजितदादांना स्मरून त्यांच्या विचारांना सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ आहे, असं आपल्या ट्विटमध्ये रोहित यांनी नमूद केलंय। सोबतच अजितदादांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलंय। त्यामुळे एकीकडे विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अर्धे नेते विलीनीकरणाबाबत होकार देत असताना, अर्धे नकार देत असताना आपल्या ट्विटमधनं आणि या संदेशामधनं झेडपी निवडणुकांच्या पूर्वी रोहित पवार नेमकं काय सुचवू पाहतायत याची जोरदार चर्चा रंगतेय। तर रोहित पवारांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। रोहित पवारांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 12 जिल्ह्यातल्या मतदारांनी अजित पवारांच्या विचारांना स्मरावं आणि मतदान करावं। त्यामुळे रोहित पवार नेमकं मत तुतारीसाठी मागतायत का घड्याळासाठी, का एकत्रित राष्ट्रवादीसाठी असा प्रश्न अनेकांना पडलाय। रोहित पवारांचा हे ट्विट काय आपण पाहतोय। रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानानं जात असताना काळानं घाला घातला। अजितदादांना आपल्यातनं हिरावून नेलं। या दुःखद घटनेमुळे नियोजन करून सुद्धा पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी जाता आलं नाही याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे। त्यामुळे निवडणूक असलेल्या 12ही जिल्ह्यातल्या मतदारांना विनंती की अजितदादांना स्मरून त्यांच्या विचारांना सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ। अजितदादांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असं रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय। त्या ट्विटमध्ये रोहित पवार नेमकं काय सुचवू पाहतायत हे भावनिक आवाहन करून एक प्रकारे विलीनीकरणाच्या चर्चांना त्यांनी पुष्टीच दिली आहे का याबद्दल आपण बोलूया। आपले प्रतिनिधी माझा सहकारी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे। मंदार, अगदी थोडक्यात सध्याच्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये रोहित पवार यांचं हे ट्विट नेमकं सूचित काय करते, काय अर्थ काढायचा? मत नेमकं तुतारीसाठी ते मागतायत का घड्याळासाठी मागतायत? रोहित पवार हे सूचित करू इच्छित आहेत की आम्ही अजित पवारांच्या निधनाच्या आधी एकत्र आलो होतो आणि अजित पवार हे आमच्या सोबत होते। याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये तुतारी आणि घड्याळ हे दोन्ही वेगळे नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये घड्याळ या चिन्हावरती जिल्हा परिषदेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवत आहेत। बारामतीमध्ये फक्त घड्याळाचेच उमेदवार आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका, पुरंदर तालुका आणि मावळ तालुका हे 3 तालुके वगळता इतर सर्व ठिकाणी फक्त घड्याळ आहे। म्हणजे जे तुतारीच्या चिन्हावरती खासदार म्हणून निवडून आलेले अमोल कोल्हे त्यांच्या तालुक्यामध्ये प्रचार करतायत ते घड्याळाच्या उमेदवारांचा। आणि हेच रोहित पवार सांगू इच्छित आहेत की अजित पवार त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्यासोबत होते। एका अर्थाने अजित पवारांचा जो वारसा आहे तो आमच्यासोबत आहे हे सांगण्याचा रोहित पवारांचा हा प्रयत्न आहे। ज्ञानदा, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार ज्या दिवशी संपलाय त्याच दिवशी रोहित पवारांचे ट्विट पाहायला मिळतं आहे। त्यामुळे याचे अर्थ, याचं डिकोडिंग अर्थातच सुरू झालेलं आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पण अजित पवार प्रचारासाठी निघालेले होते आणि त्याच वेळेला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। अजित पवार यांचा एक शेवटचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार आपल्या मतदारांना आवाहन करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। अजित पवारांचा हा शेवटचा व्हिडिओ नेमका काय आहे तो आपण पाहूया। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची महत्त्वाची वेळ आहे। जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून
महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. तर अजित पवारांचा हा शेवटचा व्हिडिओ होता. मी कामाचा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे आणि एक प्रकारे मतदारांना मत देण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. आणि आजच्याच दिवशी रोहित पवारांचं एक ट्विटसुद्धा समोर आलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबद्दलच्या चर्चा यांना एक वेगळं वळण मिळाल्याचं बोललं जात आहे. आज रोहित पवार यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत विधान केलेलं आहे, टिप्पणी केलेली आहे. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि अध्यक्षपद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी इच्छा रोहित पवारांनी बोलून दाखवली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पुढच्या 1 महिन्याच्या आत करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीमध्येच ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रामुख्यानं या पदावरती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अपच्या अध्यक्षपदाच्या पदावरती सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आणि अर्थात ही निवड करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक सुद्धा बोलवण्यात येईल. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुनित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच राहावं, रोहित पवारांचं थेट मत. आजही विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाच्या बैठकांचं सत्र. दोन 2019 पासून अजित पवारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, सुनील तटकरेंचा खुलासा. तर दादांवरती अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच विलिनीकरणाची चर्चा सुरू कोणी केली, तटकरेंचा सवाल. मुंबईमध्ये पुरेसं संख्याबळ नसूनही भाजप आणि शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी. महापौर पदासाठी ठाकरे उमेदवार देणार, तर भाजपला महापौर पद आणि शिंदेंना उपमहापौर पद देण्याचा युतीचा फॉर्म्युला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोनही गटात समेटानंतरही तिढा कायम. ठाकरेंची शिवसेना ही महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली, तर महापौर आमचाच भाजपचा निर्धार. लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींवर काँग्रेसच्या महिला खासदारांकडनं हल्ल्याचा कट आखला गेला. भाजप खासदार सौमित्र खान यांचा गंभीर आरोप, काँग्रेसकडनं आरोपांचं खंडन. अभिभाषणावरच्या चर्चेला खीळ घालून काँग्रेसनं राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचाही अपमान केला. पंतप्रधान मोदींचा घणाघात, राहुल गांधी अहंकारी नेता असल्याचीही टीका. सोलापूरच्या अकलूजमध्ये रात्री चार्जिंगला लावलेली दुचाकी बंद करण्याचा विसर पडल्यानं मोठी दुर्घटना. गाडीसह दुकान आणि घरालाही आग. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची कोंडी टाळण्यासाठीचा प्रस्ताव धूळ खात. कर्जत शिरूर मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष, तर मिसिंग लिंक सुद्धा पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.